गुंज येथील वस्तीवर शासनाच्या वतीनं काय काय सुविधा पुरवण्यात आल्या आहेत आणि पुढे काय सुविधा देण्यात येणार याबद्दल गावकरी काय म्हणाले पाहूयात. लाईट विभागाचे अधिकारी आले, त्यांनी लाईटची व्यवस्था केलेली आहे. इथं वस्तीवर राहत असलेले 10-15-20 लोकांच्या घरी लाईट दिलेली आहे, लाईट चालू झालेली आहे. बाकी अजून काय व्यवस्था केलेल्या आहेत? कलेक्टर साहेब काय बोललेत? कलेक्टर साहेबांनी सांगितलं की सदरील या ठिकाणी जे लोक राहतात यांना घरकुलाचा विषय होता, तर या सर्व लोकांना या गायरान जमिनीवर घरकुल देण्यासाठी या गायरान जमिनीचा प्रस्ताव हा जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठवण्यासाठी सांगितला. ते ग्रामपंचायतकडे देऊन त्या याला लेआउट टाकून ती जमीन ग्रामपंचायतला दिल्याच्यानंतर त्यांना बोललो, मला डॉक्टर अजित गोखले साहेबांनी पाठवलं होतं. तर त्यांच्या वतीनं आता मी साहेबांच्या वतीनं त्यांना विचारले की नेमकं आपण काय काय केलं. तर त्यांनी सांगितलं की इथं मेडिकल म्हणजे आरोग्य सुविधा इथं सगळ्या सूचना दिल्यात. परत रस्त्या जे आहे, एक रस्ता नांदेड DPCमधून, एक रस्ता हिंगोली DPCमधून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत. तसंच वीज व्यवस्था लाईट डिपो आधीच आलेला होता, ते 2 महिन्याखालीच बसलेला होता. पण खासदार गुपचिडे साहेबांनी सांगितले आपण तात्काळ यांना मीटर द्या. हे मीटरच्या कोटेशनमुळे रुकलं होतं.